पाणी आहे पण वीज नाही, शेतकरी चिंतेत, वीज वितरणचा भोंगळ कारभार. शेती पिकवण्यासाठी पाणी आणि वीज आवश्यक आहे. शेतकऱ्यांना थोडेसे पाणी आहे तर वीज नाही, अशी अवस्था वरपुटे परिसरात झाली आहे. आता कडक उन्हाळा सुरू झाला आहे. पाण्याची पातळी खालावली आहे. थोडेसे पाणी आहे पण वीज मात्र 10 मिनिटही नियमित टिकत नाही. आता शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. आता शेतकऱ्यांची पिके काढण्याच्या मोसममध्ये आहेत आणि वीज नाही, त्यामुळे पिके जळून गेली आहेत आणि काही जळायला लागली आहेत. याला जबाबदार फक्त आणि फक्त वीज वितरण कंपनी आणि कर्मचारी आहेत. शेतकऱ्यांना वाली कोण आहे का, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांतून होत आहे. महावितरणकडून 24 तासातून 8 तास 3 फेज वीज व 16 तास सिंगल फेज वीज पुरवली जाते, परंतु तसे न होता फक्त 4 तास 3 फेज सोडत असतात आणि यातही जास्तीत जास्त 1 तास वीज टिकत आहे. तेही 20 मिनिटे वीज चालू राहते आणि नंतर 20 मिनिटे बंद राहते. शेतकऱ्यांनी दारावर पाणी जाते न जाते तोपर्यंत बंद होते, असे ते कायम होत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेती पुरवण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था असून खोळंबाळे नसून तोटा अशी झाली आहे. शेतकऱ्यांना वाली नाही, शेतकऱ्यांचे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष ना नेत्यांचे लक्ष, सर्वच आपापल्या कामात व्यस्त, अशी अवस्था झाली आहे. महावितरणने फक्त बिले वसुली यावर लक्ष दिले असून यांना शेतकऱ्यांचे हित काय समजणार. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे, परंतु वीज वितरण पुढे शेतकऱ्याचा इलाज संपला. शेतकऱ्यांना 8 तास 3 फेज वीज वितरण करा, परंतु नियमित वितरण करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अशी मागणी जोर धरू लागली आहे. 3 मार्च 2025 पर्यंत वीज वितरण सुरळीत झाले नाही तर वीज वितरण कंपनी कार्यालय दहिवडी या ठिकाणी गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 रोजी हजारो शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री प्राचार्य सचिन होनमाने यांनी दिली आहे.